नमस्कार. सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठं पोर्टल चॅनल आमचं निरंजना न्यूज. या निरंजना न्यूजतर्फे आज आम्ही सातारा किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि आमच्या गटाचे भुईंज गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रमोददादा शिंदे यांची आज आम्ही मुलाखत इथं घेत आहोत. प्रमोददादा नमस्कार. वरागडीताई नमस्कार. दादा, पहिल्यांदा अजितदादा आज आपल्यात नाहीत, आपल्याला सोडून गेलेत. अजितदादांच्या कार्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दल आपण आपल्या भावना 1-2 मिनिटात व्यक्त कराव्या. नमस्ते. आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार 2 दिवसापूर्वी विमान अपघातामध्ये दादांचा दुर्दैवी अंत त्या ठिकाणी झाला. खरं तर हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आणि ह्या धक्क्यातून सावरणं केवळ अशक्य आणि जो महाराष्ट्र राज्यामध्ये पोकळी निर्माण झाली ती कदापिही भरून न निघणारी पोकळी. विशेष करून महाराष्ट्रावर जर हे मोठं संकट आहे, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस करण्याचे कार्यकर्ते म्हणून आम्हा सर्वांना त्यातून सावरणं केवळ अशक्य आहे. परंतु आज दादा नाहीत हे वास्तव्य आहे. दादांच्या आठवणीवर आणि दादांनी दिलेला जो रस्ता दाखवलेला आहे, राजकारण समाजकारण करत असताना गोरगरीब जनतेसाठी असेल, जो काय राज्याचा आपल्या परिसराचा विकास करायचा असेल, या विकासाच्यावरच मार्गक्रमण करावं अशी जी दादांची भावना होती. आणि कायम पाठीवर हात टाकून लढ म्हणणारे दादा आज जरी नसले तरी त्यांच्या स्मृतीच डोळ्यासमोर ठेवून निश्चितपणानं आम्ही या भविष्यात मार्गक्रमण करू. दादांच्या जाण्याचं जे दुःख आहे ते शब्दात व्यक्त करू शकत नाही, परंतु तरीसुद्धा मी काय भावना व्यक्त करतो की दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना मी असं म्हणेन की दादांना परमेश्वरानं त्यांच्या आत्म्यास चिरशांती द्यावी अशा पद्धतीच्या भावना त्या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाई तालुक्याच्या वतीनं दादांना विनम्र अशा अभिवादन करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. दादा, आपण मुलाखतीचा मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारतोय. आत्ता नुकत्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आत्ता जाहीर झालेल्या आहेत आणि वाई तालुक्यात ह्या निवडणुकीचा झंझावात आत्ता दिसून येतोय. तुम्ही आमच्या भुईंज गटाचे अधिकृत राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून तुम्हाला आपल्या सर्वांचे लाडके नेते मकरंदआबा पाटील यांनी उमेदवारी दिलेली आहे. तर तुम्ही उमेदवारी घेण्याचं नेमकं कारण काय दादा? खरा प्रश्न काय माहिती आहे का, की मी उमेदवारी घेण्याच्या मानसिकतेत नव्हतो. एक तर माझ्या घरात विवाह सोहळा माझ्या कन्येचा होता. 21 तारखेला अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती आणि 24 तारखेला माझ्या कन्येचा विवाह सोहळा होता. मी उमेदवारी घेत नव्हतो, परंतु या जिल्हा परिषद गटाचं आरक्षण OBC समाजासाठी होतं आणि हे असताना समोरच्या पार्टीनं म्हणजे भारतीय जनता पक्षाने या जिल्हा परिषद गटातील उमेदवार त्यांनी कुणबी दाखल्यावरचा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आणि मराठा समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी दिला. आणि मग आम्ही OBC समाजातल्या उमेदवारांचे अर्ज भरलेले होते आणि आम्ही तो समाजाला त्या ठिकाणी प्राधान्य देऊन उमेदवार तो त्या ठिकाणी देणार होतो. परंतु समोरून अशा पद्धतीचा कुणबीचा दाखल्यावरचा उमेदवार आल्यानंतर आमच्या लोकांची भावना झाली की मग कुठंतरी जातीयवादी राजकारण होऊ नये, मग आपलाही उमेदवार हा कुणबी समाजाच्या दाखल्यावरचा मराठा समाजातला असावा. म्हणून मला आमचे नेते असतील आणि आमच्या साधारणतः कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद गटाने आबांच्याकडे आग्रह धरला आणि मला ती उमेदवारी करावी आणि त्यासाठी मलाच उमेदवारी करावी असा आग्रह धरला आणि आबांनी ती इच्छा व्यक्त केली. 2-3 दिवस आमची सर्वांची चर्चा चालू होती. मी नाहीच म्हणत होतो, कारण मला ते विवाह सोहळा आणि बाकीचे कार्यक्रम हे करणं शक्य नव्हतं. परंतु मला जे काही सांगण्यात आलं आणि मला आदेश दिला गेला की पक्षाचा आदेश आणि नेत्याचा आदेश शिरसावरने मानून मी त्या ठिकाणी उमेदवारी स्वीकारली आणि त्यानंतर मी या कामाला निवडणुकीच्या प्रचाराला लागलेलो आहे आता. ओके दादा, मला एक प्रश्न विचारायचा आहे दुसरा, की आत्ता नुकतीच वाई नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये विरोधी पॅनलचा विजय झालेला आहे. तर त्या वाई नगरपालिकेच्या निवडणुकीचा आत्ताच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर
काही परिणाम होईल का, तुम्हाला काय वाटतंय? नाही काय परिणाम होणार. शहरी भागातले प्रश्न वेगळे असतात, ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे आहेत. आणि राजकीय दृष्ट्या म्हटलं तर काही आमच्या चुका थोड्याशा मनात झाल्या असतील, त्या चुकांची दुरुस्ती 100% या ठिकाणी होईल. कारण आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा या तिन्ही तालुक्यामध्ये 100% संस्था ज्यांच्या नेतृत्वाखाली आहेत त्या आबांच्या नेतृत्वाखाली आहेत. परंतु दुर्दैवानं काही चुका झाल्या आहे त्या आम्ही स्वीकारल्या आणि तो पराभव तसा तांत्रिक आहे पराभव, आम्ही तो पराभव मानत नाही. परंतु त्या पराभवातून बऱ्याच काही गोष्टी शिकून या ठिकाणी ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत त्याचा कुठलाही प्रभाव राहणार नाही अशा पद्धतीची काळजी निश्चितपणाने घेऊ. दादा, भुईंज गटात यावेळीची निवडणूक सर्वाधिक चुरशीची होईल असं बोललं जात आहे. असा कानोस आहे आम्ही ज्यावेळी लोकांना प्रश्न विचारतो त्यावेळी. कारण कदाचित साहजिकच माजी आमदार ह्या किसनवीर कारखान्याचे माजी चेअरमन मदन भोसले यांच्या कन्या सुरभी भोसले यांना गणातून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासोबत आपले दिलीप बाबर आहेत. तुम्हाला काय वाटतंय, भुईंज गटाची निवडणूक कशी होईल आणि त्याच्यामध्ये तुमचं प्राबल्य असेल का, आणि असेल तर ते का असेल? कसं आहे माहिती आहे का, भुईंज गटातील निवडणूक चुरशीची होईल असं मला काही वाटत नाही. ओके. त्याचं मूळ कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही उमेदवार आहेत, म्हणजे माझ्यासह सगळे हे अहोरात्रपणानं काम करणारे उमेदवार आहेत. एक कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि 365 दिवस आम्ही कार्यरत असणारे कार्यकर्ते आहेत. समोरून आलेले कार्यकर्ते आहेत ते कशा पद्धतीचे कार्यकर्ते आहेत मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही. आपण सगळेजण जाणता, त्यामुळे मी त्या विषयात जाणार नाही. परंतु आज निवडणूक लागली आणि त्या निमित्तानं समाजात फिरून कुठेतरी आर्थिक सुबत्ता आहे आपल्याकडं आणि त्याचा गैरवापर करून इलेक्शन चुरशीचं करण्याचा प्रयत्न केला तर या जिल्हा परिषद गटातील जनता अतिशय सुज्ञ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा निश्चितपणानं एक काम करणारा कार्यकर्ता आहे आणि तो जिल्हा परिषद गटात असं काम करेल. त्यामुळं अशा पद्धतीची काही शक्यता मला वाटत नाही. दादा, तुम्ही ह्या गटाचे नेते मागच्या वेळी म्हणजे याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला या गटाचा अनुभव आहे, घराघरात तुमचे संबंध आहेत. पाचवड गणामध्ये तुमची परिस्थिती, पाचवड गणाबद्दल मी फक्त विचारतोय, तुमची परिस्थिती कशी आहे? पाचवड गणामध्ये तुम्ही मताधिक्य कशा पद्धतीनं घेणार आहात किंवा घ्याल? आतापर्यंतचा जर तुम्ही अनुभव बघितला गेले 20, 25, 30 वर्षातला, तर पाचवड गणानं कायमच झुकतं माप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेलं आहे. 1999 पासून पक्ष स्थापन झाला आणि त्याच्यापूर्वी देखील या जिल्हा परिषद गटातला पाचवड गण आहे, तो पूर्वी उडतारे गण होता, त्या गणानं कायमच चांगल्या पद्धतीचं लीड त्या ठिकाणी दिलेलं आहे. माझी सौभाग्य होती साधारणतः मनीषा शिंदे त्या 2800 मतानं या गणातून निवडून आल्या होत्या, त्याही सभापती झाल्या. मी या गणातून 1400 मतांनी निवडून आलो होतो. असं प्राबल्य असणारा हा जिल्हा परिषद गट आहे आणि कालच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मकरंद आबा पाटलांना साधारणतः 9.5 ते 10,000 मताचं लीड या जिल्हा परिषद गटानं दिलेलं आहे. ते फक्त विकासाकडे बघून दिलेलं आहे, कामाकडे बघून दिलेलं आहे.